तर नमस्कार मित्रांनो, आजचा जो आपला विषय असणार आहे तो डायजेस्टिव्ह सिस्टमबद्दल असणार आहे. म्हणजे आपली जी काही पचनक्रिया आहे त्या गोष्टीबद्दल. एखाद्या गोष्टीला आपल्याला समजायचं असेल तर सर्वात पहिले म्हणजे त्याचा पास्ट समजावं लागतं, म्हणजे भूतकाळ समजावा लागतो. तर थोडंसं आता आपण इतिहासामध्ये पाहूया. जे काही आदिमानव होते ते हंटिंग करायचे, म्हणजे शिकार करायचे आणि एखाद्या जनावराचा शिकार करून ते लोक खायचे. त्यांना इझिली कोणती गोष्ट अवेलेबल नव्हती होत. हंटिंग करण्यासाठी त्यांना जे फिजिकली स्ट्रगल करावं लागतं, त्यामुळे त्यांची एक्सरसाइज व्हायची आणि त्यामध्ये त्यांच्या ज्या बॉडीजमधल्या ज्या कॅलरीज आहेत त्या बर्न व्हायच्या. त्यांना हार्टमधली हार्ड गोष्ट ती डायजेस्ट व्हायची. का? कारण की त्यांना ते हंटिंगद्वारे त्यांची एक प्रकारची एक्सरसाइज पण व्हायची. मग आजच्या लाईफमध्ये आपण जे ह्युमन्स आहे ते इतके ॲडव्हान्स झालेलो आहे की आपल्याला कॉम्प्युटर, मोबाईल वगैरे या गोष्टींमुळे आपली जी बॉडीची हालचाल आहे ही पूर्णपणे बंद झालेली आहे. आपले 70 ते 80% जे आपले वर्क आहे, म्हणजे आपलं जे काम आहे, ते मोबाईल आणि लॅपटॉप, कॉम्प्युटर ह्या गोष्टींवरती आलेलं आहे आणि त्यामुळे जे शरीराची यंग स्टेज म्हणजे झीज झाली पाहिजे ती पूर्णपणे होत नाही आणि अशाचमुळे कॅलरी बर्न होते, त्यामुळे कोलेस्ट्रॉल लेवल वाढतं. हे सिंपल फॅक्टर आहे. तर आता हा मुद्दा झाला एक्सरसाइजचा. आता मेन मुद्दा आपण समजूया. म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये जे एरर निर्माण करतात हे जास्तीत जास्त दुधाचे पदार्थ असतात ते निर्माण करत असतात. हे जे डेअरी प्रोडक्ट्स असतात त्याच्यावरती सरकार का नाही बोलत? कारण की त्यांना त्यांच्याकडून मिळणारा जो इन्कम असतो तो भरपूर प्रमाणात असतो. म्हणून या गोष्टीबद्दल कोण काय बोलत नाही. पण मेन गोष्ट तीच आहे, हे जे डेअरी प्रोडक्ट असतात यामध्ये जे केसाइन नावाचं जे प्रोटीन असतं, ज्यामुळे दुधाला सफेद रंग येतो, ते खूप जड असतं पचण्यासाठी आणि तो जड असल्यामुळे त्यामध्ये जो निर्माण होणारा जो शुगर लॅक्टोज आहे, ते पचवण्यासाठी जे लॅक्टेस एन्झाईम्स आहे, एन्झाईम्स म्हणजे काय? लाळ. मग ज्यांच्यामध्ये हे जे एन्झाईमचं प्रमाण म्हणजे लॅक्टेस एन्झाईमचं प्रमाण कमी होतं, त्यांना हे दुधामुळे होणारी जी ॲसिडिटी आहे ती स्टार्ट होते. तर आता हा विषय राहिला मित्रांनो डेअरी प्रॉडक्ट्सबद्दल. आता आपण थोडंसं नॉनव्हेजकडे वळूया. तर तुम्ही आता बघत असाल मॅक्सिमम लोकं नॉनव्हेज वगैरे खातात. त्यांना इझिली डायजेस्ट पण होतं. तर हे असं का होतं? कारण नॉनव्हेज डायजेशन करण्यासाठी जो एन्झाईम लागतो म्हणजे प्रोटेजा, ते त्याला इझिली डायजेस्ट करतं. मग अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे एन्झाईम असतात ना, ते डायजेस्ट सिस्टम इम्प्रूव्ह करण्यासाठी काम करत असतात. आणि हे जे काही नॉनव्हेज लवर आहेत, जास्तीत जास्त तुम्ही यांना ऑइली पदार्थ खाऊ नका. जितकं टाळता येईल तितकं टाळा. शॅलो फ्राय करा, डीप फ्राय करू नका. आणि सर्वात प्रथम म्हणजे झोप पूर्ण घ्या. कमीत कमी 8 तासाची झोप, गाढ झोप झाली पाहिजे. त्यामुळे डिस्टर्बन्स नको. आणि पाणी भरपूर प्या. कमीत कमी 3 ते 4 लिटर तरी पाणी पिलं पाहिजे. तर ह्या गोष्टी आपण नेचरला धरून नॅचरली फॉलो केल्या, तर तुम्ही बघा फरक किती पडेल. हे बघा, जीवन आणि मृत्यू हे आपल्या हातात नाही आहे, राईट? पण चांगलं जगणं आपल्या हातात आहे. ही तर गोष्ट खरी आहे. तर मित्रांनो लक्षात असू द्या, आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, आरोग्य धन संपदा. म्हणजे आरोग्य हे नेहमी धन ह्याच्या वरती त्याचं स्थान आहे आणि नंतर धन आहे आणि नंतर संपदा. म्हणजे याचा अर्थ आपलं जर आरोग्य चांगलं असेल ना, तर आपल्याकडे जे काही पैसे आहेत, म्हणजे जे काही आपली संपत्ती वगैरे आहे, त्याचा आपल्याला आनंद घेता येतो. पण आपल्याकडे जर आरोग्यच नसेल, तर तुमची संपत्ती करोडोमध्ये किंवा अरबोमध्ये असो, तुम्हाला त्या गोष्टीचा काही फायदा होत नसतो. तर चला मग मित्रांनो, आरोग्याची काळजी घ्या. गुड बाय, टेक केअर. जय हिंद.